मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आर.बी. दयावान सामाजिक संस्थेनं दिला असून याबाबतचं निवेदन महापौरांकडे सादर करण्यात आलं आहे। कोंडानगरमधील सर्व नागरिकांचे हाल होत आहेत। पावसामुळे जीव जाण्याची शक्यता देखील निर्माण झाल्यानं नागरिकांच्या वतीनं तसंच आर.बी. दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि भीम आर्मी एकता मिशन संघटनेमार्फत महापौर श्रीकांचना यन्नम यांना निवेदन देण्यात आलं। दरम्यान त्वरित पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, राहण्याची सोय करण्यात यावी असं या निवेदनामध्ये नमूद करण्यात आलं आहे। यावेळी आर.बी. दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत तसंच भीम आर्मी एकता मिशन यांच्यामार्फत मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। समजून घेऊन एकमेकांच्या मदतीच्या याच्यामधून गैरसंसार उदरनिर्वाह चालू होतं। अचानकच नोटीस देऊन त्यांचं घरं पाडण्यात आला। काही कारण नसताना काही नसताना महापालिकेचे आयुक्तांनी म्हणतात ते रस्त्यावर पाडलेत आणि कलेक्टर साहेबांनी म्हणतात आमचं तर आम्ही सांगितलं नाही। मग आम्ही आलो आता महापौर बाईकडे आलं तर महापौर बाई म्हणते तुम्ही 7 महिने काय केलात? महापौर बाई मॅडम, तुम्ही प्रथम सोलापूरचे प्रथम नागरिक आहात, तुमचं काम आहे सोलापूरमध्ये कुठं कुठं काय काय होतं काय काय नाही तुमच्यापाशी प्रश्न मांडतात लोक, तुम्हाला पेपर येतात, टी व्ही सुद्धा तुम्ही बातम्या बघता, तुम्हाला सगळं माहिती असून सुद्धा तुम्ही सर्व गोरगरीब जनतांना दिशाभूल करण्याचं काम का बरं करता? तुम्ही सोलापूरचे एक प्रथम नागरिक आहात, तुम्ही महिला आहात, या महिलांचा प्रश्न कोण सोडवणार हे आमचा प्रश्न आहे। हे 6 महिने झाले आमचे घर गेलेले आहे। माझे 2 मुलं शाळा शिकणार आहे, माझा नवरा हमाली काम करतात। आता भाड्यानं घर सुद्धा आम्हाला भाडं परवडत नाही। हमाली लोक काय करणार? आम्ही आयुक्ताला सुद्धा मागणी केल्यावर त्यांनी सुद्धा दाद घेतले नाही आमचे, आम्ही करणार काय? आर.बी. दयावान संस्थेचे अध्यक्ष रमाकांत बाळशंकर, सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे, आसिफ बागवान, भीम आर्मी जिल्हाध्यक्ष मनोज चलवादी, सचिन चलवादी तसंच कोंडानगरमधील सर्व रहिवासी यावेळी उपस्थित होते।